आपल्या समोर येते आपली पुढची स्पर्धक सावनी रवींद्र. खूप छान गायलीस. थँक्यू. खूप छान. म्हणजे इतकं सुटसुटीत वाटलं मला सगळं ऐकताना. एक एक सूर असा वेगवेगळा दिसला. लोजचे मला थोडेसे म्हणजे ते तुलाही कळलं असेल आय होप. पण ते तुला अवॉइड करता आलं असतं. तू थोडंसं प्रोजेक्ट केलं असतं स्वतःला अजून त्या ठिकाणी जास्त चांगलं दिसलं असतं. मधल्या अंतरा खूप छान झाला. म्हणजे असं अंतरा ऐकताना असं वाटायला लागलं की अजून एक अंतरा का नाही गातेस स्वतः. जेव्हा संपत आला असं मला वाटलं रे संपलं का गाणं. खूप छान खूप छान. व्हेरी गुड व्हेरी गुड. मी पण तेच सांगेल, तू खरंच खूप छान गायलीस. तुझ्यातली तयारी दिसतीये. अशा पद्धतीचं गाणं, लॉंग फ्रेज, एवढा होल्ड, श्वास कंट्रोल करायचा, टोन कंट्रोल करायचा आणि त्याच्या टेल्स म्हणजे सोडताना सुद्धा तो फील. सो आय थिंक यू ट्राईड युअर 100% आणि ते दिसलं पण त्याच्यात. सो आउटस्टँडिंग. सावनी, तुझ्या गाण्याबद्दल काही आठवणी आहेत का? स्पेशल आहे तुझ्यासाठी हे गाणं? खूप स्पेशल आहे खरं तर. कारण मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की पंडितजी म्हणजे हृदयनाथ मंगेशकर यांच्याबरोबर मी गेली 6 वर्ष भावसरगममध्ये गात आली आहे. आणि हे गाणं त्यांच्या शेजारी बसून गाताना असं असं होत होतं, व्हायचं. तसंच खरं तर आत्ताही झालं. पण त्यांची खूप आठवण आली आणि त्यांना स्मरून मी हे गाणं आत्ता गायलं. क्या बात क्या बात. मिळालाय तुला सावनी. गुड. अतुल, थँक्यू. क्या बात आहे सावनी. थँक्यू.
सावनी, पुढच्या सेगमेंटमध्ये एक भावगीत सादर करावंस उत्तम. ऑल द ॲब्सोल्युटली. बेस्ट. खूप छान सावनी. पूस डोळे अजिबात काही लगेच रडायला येतो. अरे चांगली गोष्ट आहे ना. Cheer अगं up. अगं ऐक 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 ऐक, ही जी भावना आहे ना, ही जी रडू येते ना, ते आत्ता सगळं वापरू नको. ते पुढच्या गाण्यात पण आहे. आणि ते तुझं गाणं ऐकून आम्हाला डोळ्यात पाणी येऊ दे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. Sa-re-ga-ma-pa, I get, sa-re-ga-ma-pa.